आणि आता 10:25 मोठ्या आपण बातम्या बघूयात। नागपूरमध्ये उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण। कमळेश्वरमध्ये शिवरायांच्या 13 फूट उंच अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण। पंतप्रधान मोदींच्या हस्ते मेट्रोचं ऑनलाईन उद्घाटन। मोदींकडून पुणे मेट्रोला हिरवा झेंडा। कार्यक्रमाला शिंदे, फडणवीस, अजित पवारांची उपस्थिती। पुण्यात मेट्रो खूप आधी यायला हवी होती, मात्र आधीच्या सरकारमध्ये नियोजनाचा अभाव होता। पंतप्रधान मोदींची महाविकास आघाडी सरकारवर टीका। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत भाजपचा मुंबईत मेळावा। 1 ऑक्टोबरला दादरच्या योगी सभागृहात पार पडणार भाजपचा मेळावा। देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलारांसह भाजपचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहतील। ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार। या आठवड्यामध्ये परवानगी मिळणार असल्याची सूत्रांची माहिती। तर शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी किंवा आझाद मैदानावर होण्याची शक्यता। एकनाथ शिंदेंनी गुजरातमध्ये दसरा मेळावा घ्यावा। शिंदेंना महाराष्ट्रात दसरा मेळावा घेण्याचा नैतिक अधिकार नाही। संजय राऊतांचा शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यावरून टीकास्त्र। ठाकरे गटानं भेंडी बाजारमध्ये दसरा मेळावा घ्यावा। शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांची ठाकरे गटावर टीका। अहेरी विधानसभा मतदारसंघात भाग्यश्री आत्राम हलगेकर यांच्या उमेदवारीला काँग्रेसमधून विरोध। अहेरीचा जागा काँग्रेसला द्या। भाग्यश्री आत्राम दमदार उमेदवार नाहीत, एक जागा हातची जाईल, वडेट्टीवारांचा दावा। पंतप्रधान मोदींच्या हस्ते सोलापूर विमानतळाचं लोकार्पण। मोदींच्या कार्यक्रमाला महायुतीच्या आमदारांची दांडी। भाजपच्या 6 आमदारांपैकी 1 सुभाष देशमुख उपस्थित। अमित ठाकरेंसाठी भांडूप मतदारसंघ सेफ। मनसेच्या बैठकीत पक्ष निरीक्षकांनी अहवाल दिलाय। सूत्रांची माहिती। अमित ठाकरे निवडणूक लढवणार की नाही, राज ठाकरे निर्णय घेणार।